आपले केस आहेत, आपले डोळे आहेत, आपली त्वचा आहे, आपली भूक कशी आहे, आपलं पचन कसं होतं, आपल्याला मोशन रोज व्यवस्थित होतात की नाही, या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्या त्या दोषांचं प्राधान्यत्व शरीरामध्ये ठरत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर केस जे वात प्रकृतीच्या लोकांचे आहेत हे वृक्ष असतात. फ्रीझी हेअर म्हणतो आपण, कोरडेपणा जास्त असतो. तेल लावलं की लगेच तेल शोषून घेतात ते केस. अ, प्रकृती म्हणजे अंगाची जडणघडण अशी कृशी असते, बारीक असते. किती जरी खाल्लं तरी अंगी लागत नाही. त्वचा सुद्धा वृक्ष असते, थंडीमध्ये जास्त फुगते. तेल लावलं की लगेच कोरडी होते. भूक या लोकांना कधी चांगली, कधी अजिबातच भूक नाहीये असं लागतं. त्याच कोठ्यामध्ये कोरडेपणा असल्यामुळं कॉन्स्टिपेशनची तक्रार यांची सारखी वरचेवर होत असते. तर हे महत्वाचे पॉइंट आहेत आपल्या प्रकृती म्हणजे आपलं कोष्ठ म्हणजे कोठा कसा आहे, आपल्याला भूक कशी लागते आणि ओव्हरऑल आपली जडणघडण कशी आहे. तर वात प्रकृतीच्या लोकांनी म्हणून वात दोषाला संतुलित करण्यासाठी ताजं गरम अन्न खावं, नित्य अभ्यंग करा. अभ्यंग हे फक्त दिवाळी पुरतं मर्यादित नाही. अभ्यंग म्हणजे कोमट तेलाने शरीराला मसाज करणं. तर रोज नाही जमलं तरी ऍटलिस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळेला अंगाला मसाज करणं कोमट तेलाने आणि कोमट पाण्याने अंघोळ करणं हे वात प्रकृतीच्या लोकांसाठी गरजेचं असतं. तर ऍज अ मेंटेनन्स म्हणून तुम्हाला अभ्यंग करणं हे आयुर्वेदाने कंपल्सरी सांगितलेलं आहे. सगळ्याच प्रकृतीमध्ये अभ्यंग सांगितलेला आहे, पण वात प्रकृतीला विशेष करून अभ्यंगाचं फार महत्व आहे. कारण जशा आपल्या प्रकृती असतात तशा वयाच्या अवस्था सांगितल्या. म्हणजे लहानपणाची अवस्था ही कफाची अवस्था असते. मध्यवय म्हणजे साधारण 50 पर्यंत ही पित्ताची अवस्था असते आणि पित्तानंतर जी अवस्था आहे ते वृद्धावस्था ही वाताची अवस्था असते. म्हणून जनरली आपल्याला आजार हे लहानपणात संधिवाताचे होत नाही. संधिवाताचे आजार, वाताचे आजार हे सगळे उतार वयात होतात. कारण त्यावेळेला नैसर्गिकरित्या आपलं वय वाताचं झालेलं असतं आणि त्यामुळे वाताचे आजार हे जास्त होतात. मी एकटीच बोलणं डॉक्टर तुम्ही मी काय ऐकलं. विचारते की वात जर इफेक्ट असेल तर त्याचे काही त्रास आहेत का, साईड इफेक्ट आहेत का? कारण बारीक असणं सगळ्यांना आवडतं, कारण तुम्ही मला सांगितलं की पण कसं आहे ना, बारीक बारीक असतात, तुम्ही त्यामुळे आजचं जे फॅशन आहे ना ती बारीक असणं, मग त्याचे साईड नाही, इफेक्ट काय होऊ शकतात? येस, तुम्ही जर क्राईम लेवलला जाऊन जर वजन कमी केलं, म्हणजे कफाची व्यक्ती आहे एखादी, तर ती हेवी बॉडीच असणार आहे. तिचं मसल आणि बोन वेट जास्तच असणार आहे. अशा वेळेला जर तिनं क्राईम करून वजन कमी केलं तर त्यावेळेला वातदोषाचा प्रकोप होतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला झेलावे लागतात. म्हणजे मग अशा वेळेला डेफिशियन्सीचे आजार भरपूर होतात. काही वेळेला स्टॅमिना कमी होतो. माझ्याकडे पेशंट होती मध्ये, जिनं 20 किलो कमी केलं वजन. ती हट्टी सिंधी होती आणि तिनं ज्यूस डाएट, हे डाएट, ते डाएट करून तिनं वजन कमी केलं आणि त्यानंतर मग तिला पिरियडचे इश्यूज स्टार्ट झाले. त्याच्यानंतर तिला डेफिशियन्सी झाल्या, बॉडी एक स्टार्ट झाला. तो म्हणून वातपित्त प्रकृती 2 जरी असल्या तरी त्या सेम कधीच नसतात. म्हणून म्हणतो की आयुर्वेद हा इंडिव्हिज्युअल लेवलला काम करतो. सो कॉमन फॉर्म्युला आयुर्वेदामध्ये कधीच नसतो. त्यामुळे क्राईम करून वजन जर कमी केलं तर संधिवातापासून पीसीओडी पर्यंत, आम्लपित्तापासून हार्ट डिसीजेस पर्यंत कुठलेही आजार होऊ शकतात. सो आजकाल आपले गुगल बाबा जिंदाबाद आहेत, तर मग अशा वेळेला जर काही चला लोकांना कळलं किंवा त्यांची प्रकृती वात प्रकृती आहे, ते नावात इम्बॅलन्स आहे, मग त्यासाठी जर त्यांनी तसे काही व्हिडिओज जर शोधले आणि त्याच्यावरती काम केलं, सो किती प्रमाणात ते वर्क करेल? नाही, तेच सांगितलं मी की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी वेगळी असते. मी मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं की मेथी दाणे जे आहेत ते पित्त वरती वापरतात म्हणून सांगितलंय. पण ते पित्त कुठल्या प्रकारे वाढलंय याला पण डिफरन्स असतो. म्हणजे पित्ताचे 2 गुण आहेत, एक तीक्ष्ण आणि अम्ल. त्याच्यामध्ये जलतत्व पण असतं आणि अग्नी तत्व पण असतं. पित्ताचं जर जलतत्व वाढलं असेल तर ट्रीटमेंट वेगळी आहे. पित्ताचं अग्नितत्व वाढलं असेल तरी ट्रीटमेंट वेगळी आहे. हे एक नॉर्मल माणूस नाही करू शकत. म्हणजे वाताचा कुठला गुण वाढलाय, वाताची वृक्षता वाढली आहे किंवा वाताचं जलगुण वाढलेलं आहे, हे मी बोलते तर तुम्हाला समजणं सुद्धा अवघड आहे. जलगुण म्हणजे काय हे मी पण एक्सप्लेन नाही करू शकत. वृक्षता वगैरे कळू शकेल, पण सूक्ष्म
ताप, परताप ही त्या लेवलला तुम्हाला इमॅजिन होणं अवघड आहे. याच्यासाठी एका आयुर्वेदिक स्पेशलिस्ट मदत घ्यावी लागते. त्यामुळे तुमचे जे तरतमता आहे, छोटे छोटे जे मायन्यूट इम्पॉर्टंट चेंजेस आहेत ते तुम्ही डॉक्टरांकडे जाऊनच विचारावे लागतात. नित्य अभ्यंग हे सगळ्यांना चालतं. याच्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. पण आहार विहारातले जे काही छोटे छोटे बदल आहेत त्यासाठी मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे एकदा जाऊन ओपिनियन घ्यायची की माझी प्रकृती काय आहे, माझ्यासाठी काय सुटेबल आहे आणि मी कसं कसं अन्न वारंवार दिले, काय चेंजेस ठेवले पाहिजे, किती केलं पाहिजे कसं पाहिजे यासाठी. आता हे आज वातप्रकृती सांगितलं आहे, पण वातप्रकृती जर म्हटलं तर गॅस झाला. आणि गॅससाठी योगासाठी एकच आसन आहे, दॅट इज अ पवन आसन. तो लास्ट इंटरनॅशनल योगा डेच्या दिवशी पण मी सांगितला होता. ओके, सो पवन मुक्तासन म्हणजे नावच त्याचं आहे की तुम्हाला गॅस रिलीज करायचा आहे. सो वात म्हणजे वायू आणि म्हणजेच वायू म्हणजेच गॅस. ओके, सो त्याच्यासाठी मी ऑलरेडी लास्ट ह्या आय थिंक 2 to 3 days या लास्ट वीकमध्ये मी ऑलरेडी त्याचा पोस्चर सहित ते कसं करावं, त्याचं बेनिफिट काय आहे, एव्हरीथिंग ऑलरेडी ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की तो तुम्ही परत एकदा तो पवनमुक्त आसन जो आसन आहे वात प्रकृतीवाल्यांसाठी स्पेशली सांगेन की त्यांनी तो नक्की ट्राय करावा. आणि स्पेशली त्याच्यानंतर सेकंड एक मी सांगितलं होतं दॅट इज अ वक्रासन. जेव्हा तुमची बॉडी ट्विस्ट होते तर ट्विस्ट केल्यानंतर जो घॅस तुमचा जो आहे तो पण तुमचं जसं आपण कपडे जसं पिळतो तशी बॉडीला आपल्याला एक पिळ द्यायचं, दॅट इज कॉल्ड ट्विस्ट. ओके, मग ते ट्विस्ट केल्यानंतर सुद्धा तुमचा घॅस निघायला मदत होते. येस डॉक्टर रश्मी, येस, ट्विस्टिंग केल्यानंतरही गॅस निघायला मदत होते. इज लाईक पवन हो हो आसन तर आहेच, राईट? सो येस, ट्विस्टिंग वक्रासन. वक्रासन. सो वक्रासन येस, तुम्ही वक्रासनचे पण एक 3 प्रकार आहेत. तुम्ही उभं राहूनही करू शकता, बसूनही करू शकता आणि खाली झोपूनही करू शकता. ओके, आजच्या वात प्रकृतीसाठी पवनमुक्तासन अँड द वक्रासन. ओके, सो आपण नेक्स्ट सॅटर्डेला परत भेटणार आहोत. सो नेक्स्ट सॅटर्डेला आपण जे आज आपण वात प्रकृती बघितली, नेक्स्ट आपण सॅटर्डेला पित्त प्रकृती बघूया. ओके, सो पित्त प्रकृती काय असते, त्याचे काय सिम्पटम्स आहेत, मग ते कशा पद्धतीने इम्बॅलन्स होतात, इम्बॅलन्स झाल्यानंतर त्याचं रूट कॉज आहे की नाही अवेलेबल, आणि रूट कॉज असल्यानंतर योगा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हेल्प करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण नेक्स्ट सॅटर्डेला परत एकदा इव्हनिंगला 9:30ला सगळे भेटणार आहोत. सो आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन की तुम्ही तुमचे जे रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स आहेत, नेबर्स आहेत, डिअर वन्स आहेत, त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करावं लागेल. आणि एव्हरी सॅटर्डे आपण भेटणार आहोत. आणि जसं मी फर्स्ट डेला तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक मिशन घेतलंय की 1,00,000 लोकांपर्यंत आम्हाला पोचायचंय आणि त्यांच्यापर्यंत आम्हाला योग आणि आयुर्वेद ह्याच्याबद्दल अवेअरनेस द्यायची आहे. सो होपफुली आपण नेक्स्ट सॅटर्डेला सगळेजण भेटूया. सो टिल नाव टेक केअर, बाय बाय अँड जय गुरुदेव. जय गुरुदेव.